शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी 75 वर्षात का नाही केलं? कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे, काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी, यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून, म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखायला लागलं यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून. आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाना म्हणून. बघा आता यांचा कार्यक्रम. पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या, ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळाले, त्यांची काडी लागून दे दोघांची तिकडं. आपल्या लेकराचं कल्याण झालं. समितीनं गठीत होत नव्हती, समिती गठीत केली, समितीने 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय, गठीत झाली, तिने 57 लाख सापडले. किमान हे आकडा अंदाजे 1.25 करोडच्या पुढे गेला असं राहतात परिवाराच्या सह. मग एवढे मिळालेत समितीमुळे. समिती रात्रंदिवस काम करते. या आंदोलनाचं यश नाही का? दावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती. मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण? पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली. तुम्हाला 11वा मुद्दा सांगतो. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन. 1884 जनगणना घ्यायची ठरवली. 1902चे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवले. त्र्यंबकेश्वरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत. राक्षस भवनचे भाट, राजस्थानी भाटचे. हे का झालं नाही मग 75 वर्षात? कोण म्हणतोय ना ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळे किंवा आंदोलनातून, हे 75 वर्षात का झालं नाही? मग हे नाही मिळालं समाजाला. तुम्हाला पोट दुखायला याच्यासाठी लागलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, यांचं पोट दुखायला लागलंय. आपल्या गोरगरिबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हायना. त्यानं आपले पोर आता यांच्या पुढे जाणार आहेत. मी हे तुम्हाला महत्वाचं सांगतोय. आपले लेकरं शिकून मोठे होऊन यांच्या पुढे जाणार आहेत, अधिकारी होणार आहेत. म्हणून यांचं पोट दुखायला लागले. कारण हे जरा वरच्या पट्टीतले, यांना खालच्या पट्टीत यायची सवय नाही. म्हणजे गरिबांच्या पोरांच्या हाताखाली बोलायचं किंवा ते हाताखाली राहायला पाहिजे. गरिबाचा कवाबी याच्या तिथंच झेंडे घेऊन पळायला, याचे पॉम्पलेट चिटकायला. आता तो राहणार नाही, तो आता मोठा होणार आहे. ही सगळ्यात मोठी पोटदुखी. म्हणून मला बाजूला सारायचं यांना. इतके खालच्या विचाराचे मी खूप असे लोक पहिल्यांदाच बघितले. इतरांचं सोडून द्या, त्यांची अपेक्षाच नाही करायची. त्याला करून काय कर, मी पुरून उरायला खंबीर आहे त्यांना. पण तुम्ही आपले आहेत ना, तुम्ही येऊन बोला ना. नसन मान तो मला दिला तर ती धमन्न मान ना. तो समिती समोर काय मांडायचं तुला? तिथं तुला 15 तारखेपर्यंत वेळ दिला ना त्यांनी, तिथं मांड. तुला तिथं नस मांड, इथं मांड. मी तुझ्या समोर मंत्र्यांना फोन लावून त्यांना तुझं म्हणणं घ्यायला लावतो. जामून बोलू नको. 10 तारखेला या, कोणाकोणाला यायची ती. मी तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय, सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुमचं एखाद बार टीव्हीला पेपरला नाव आहे ना म्हणून तुम्ही त्या सोशल मीडियावर थयाट करायला लागलात का? आणि गोरगरिबांचं वाटोळं करायला लागलात पोराचं. इथं मायबाप मराठ्यांना आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत, हे यांना सहन व्हायला. कारण यांना वाटतं यांच्या हाताने व्हावं, त्यांच्या हाताने. आम्ही म्हणलो तुमच्या हाताने होऊ नये. तुम्ही का झोपले होते कितके दिवस? मग तुम्ही लढला असताना 40-40 वर्ष, तुम्ही अभ्यास केला असताना 50-50 वर्ष, त्याला मी काय करू? कम नाही काही झालं मग तुम्हाला? तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्याने लय पुण्य केलं तर बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे. तू प्रयत्न कर ना. कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? तू प्रयत्न कर ना स्वतः. काय कायच असतं ते, आम्ही मागं लय काम केलं तर बा मग आता आम्हाला पाहिजे. तू प्रयत्न कर. मी बी माझ्या बाकीच्या पुण्यावर नाही करत. एखादा जर कार्यक्रम पाठीमागं केला तर त्याच कार्यक्रमाच्या जीवावर आज नाही करीत. मी आज पुन्हा लढायला तयार होतो. मी मागच्या पुण्यावर नाही लढत. मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तेव्हा हे मिळतंय. तू मागचं सांगू, तू 20 वर्षापूर्वी केलेलं त्या पुण्यावर आज होत असतं का? आज बी तुला पुण्यच करावं लागेल तेव्हा मिळेल. तुला आजही लढावचं लागेल तेव्हा मिळेल. तू मागं